नमस्ते, मी पौर्णिमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस माझ्यासाठी खूपच छान आहे का तुम्हाला पुढे मी सांगतेच। आणि परीसुद्धा खूप खुश आहे, छान खेळते आणि आज तिला विहारात घेऊन जाणार आहे म्हणून तर जास्तच खुश होते। तर घरातली मी सगळी कामं माझी आवरून झाली होती आणि उद्याच्या नाश्त्यासाठी मला बनवायचं आहे डोसा आणि चटणी। तर डोशासाठी मी इथे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते। आता हे मी संध्याकाळी जेवण वगैरे झालं ना रात्रीचं त्यावेळेस मी ते मिक्सरमधनं बारीक करून घेईल। त्यानंतर मी लगेच इथं दूधही गरम केलं आणि पहिलं दूध प्यायला दिलं। त्यानंतर मी लगेच गेले होते इथे मामीच्या टेरेसवरती। तर त्यांच्या टेरेसवरती ना खूप छान छान झाडी आहेत, त्यातलंच एक आहे गवती चहा। तर चहामध्ये गवती चहा टाकल्यानंतर चव खूप छान लागते। तर मी थोडासा गवती चहा तिथनं घेऊन आले। तर आता मी त्याला क्लीन वगैरे नाही करणार, हे फक्त मोठं मोठं कट करून ताटामध्ये ठेवून देणार आहे आणि नंतर मग रात्रीचं थोडंसं ते क्लीन वगैरे करून छान छान छोटे छोटे कट करून डब्यामध्ये भरून ठेवेल। आणि हे फ्रीजमध्ये ठेवलं ना तर काही दिवस तसंच हिरवं राहतं। त्यानंतर मी आणि परी आम्ही दोघीच घरी होतो, तर आज आम्ही दोघींनीच घरामध्ये छानशी पूजा केली आणि वंदना घेतली। तर आजपासून सुरुवात होत आहे वर्षावासला। तर आजपासून 3 महिने मी पुस्तकसुद्धा वाचणार आहे। तर मी पुढं कंटिन्यू करणार आहे पुस्तक वाचायला, पण बघूया आता मला कसं जसं जमेल तसं। तर छान आम्ही दोघींनी इथं बुद्ध वंदना घेतली, परीनेसुद्धा माझ्यासोबत आज वंदना बोलली आणि त्यानंतर मी एक 10-20 मिनटं तरी पुस्तक वाचले। आय थिंक 2-3 पेज मी वाचून झाली माझी आणि मी मोठ्याने वाचत होते म्हणजे परीसुद्धा माझं ऐकत होती। तर दोघीच घरी असल्यामुळे तीसुद्धा माझ्यासोबतच बसली होती ऐकत। त्यानंतर आम्ही लगेच गेलो विहारामध्ये। तर आज वर्षाबादचा पहिलाच दिवस असल्यामुळे इथं छानशी सजावट केली होती। बंतीजीसुद्धा येणार होते प्रवचन देण्यासाठी आणि त्यानंतर मी मोबाईल बंद केला होता आणि छान बुद्धवंदना घेतली, प्रवचन ऐकून घरी आले। त्यानंतर पहिला मी असं स्नॅक्स बनवून दिलं होतं खाण्यासाठी, स्वयंपाकही करून घेतला आणि स्वयंपाकानंतर सगळी जेवण वगैरे झाली आणि सगळ्यांची जेवण झाल्यानंतर मी इथे जे डोसा साठी मी तांदूळ आणि डाळ भिजत ठेवली होती ना, ते मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलं। तर माझं इथं बारीक करून घ्यालं, त्यानंतर मी दूध गरम करायला ठेवलं आणि एका साईडला पाणीसुद्धा। तर हे जे खोबरं आहे ना त्याची मला उद्या चटणी बनवायची आहे, म्हणून ते आता मी रात्रीच त्याचे जे पाठीमागची साईड असते ना ती मी काढून घेते पूर्ण। तर हे मी रात्रीच करून घेतलं सगळं, पण सकाळी तर घाई नको व्हायला। तर अशी माझी आज सकाळी सगळी कामं झाली संध्याकाळची आणि किचन वाटासुद्धा क्लीन करून घेतला।